सप्तशृंगी गड घाट रस्ता मृत्यूच्या खाईकडे, ढिसाळ कामामुळे अपघाताचा धोकाशी गेला। सप्तशृंगी गडाच्या दिशेने जाणारा घाट रस्ता सध्या अपूर्ण आणि अत्यंत ढिसाळ स्थितीत आहे। सुरू असलेल्या रस्त्याच्या कामात अनागोंदी आणि बेफिक्री दिसून येत असून पावसामुळे रस्ता चिखलमय होऊन वाहनांची वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे। या स्थितीमुळे अपघाताची शक्यता गंभीरपणे वाढली आहे। तसेच अनेक गाड्या रस्त्यावर अडकण्याचे प्रकार समोर आले आहेत। ठेकेदाराकडून कोणतीही खबरदारी घेण्यात आलेली नसल्याने रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली आहे। नागरिक आणि भाविकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असून प्रशासनाचे दुर्लक्ष जनतेच्या जीवाशी खेळ करणारे ठरत आहे। सप्तशृंगी गड शहर उपाध्यक्ष विवेक विजय बेनके यांनी ठेकेदाराच्या बेजबाबदारपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। वारंवार सूचना देऊनही उपाययोजना न झाल्यामुळे स्थानिकांमध्ये तीव्र संताप आहे। काही समाजसेवकांनी याकडे लक्ष वेधलं होतं, परंतु प्रशासनाच्या आणि ठेकेदाराच्या उदासीनतेमुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे। जर तातडीने योग्य उपाययोजना केल्या नाहीत तर भविष्यात एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे। नमस्ते। अभी आप दर्शन के लिए आए थे, आपको क्या तकलीफ हुई? बहुत तकलीफ हुई। यहाँ पर रास्ता मीडिया जो है ना, यहाँ पर रोड सही नहीं है, रोड खराब हो रखा है। बरोबर। और रोड खराब हो रखा है, कोई भी जो है ना यहाँ पर पुलिस की कोई व्यवस्था नहीं है, जाम लगा हुआ है बहुत ज्यादा। और एक्सीडेंट टाइप हो रखे हैं दोनों, मतलब बाइकें और गाड़ियाँ स्लिप हो रही हैं। अच्छा, ठीक, थैंक यू। नमस्कार, सप्तशृंगी शहर उपाध्यक्ष म्हणून विवेक विजय बेनके आपण या ठिकाणी बघतोय। आता हे लोक पायी येत आहे। संबंधित ठेकेदार रोडवाला त्याला वेळोवेळी आम्ही सूचना दिल्या होत्या की पावसाचं चिखल होईल, लोकांना त्रास होईल। मागच्या वेळेस पण धूळ खूप उडायचे म्हणून आम्ही त्याला इंटिमेशन दिलं होतं। सार्वजनिक बांधकाम विभागाला पण आम्ही इंटिमेशन दिलं होतं की पावसाच्या लोकांचे हाल होतील, धूळ उडायची, तेव्हा पण आम्ही त्यांना बोलवतो। पण त्यांनी या सर्व गोष्टीवर लक्ष न देता त्यांच्या मनमानी करून आणि काम आज करू उद्या करू त्यांच्या मनमानी हे करू, त्याच्यामुळे लोकांना आता भाविकांना खूप त्रास होतोय। नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक।